नमस्कार. सध्या एक विषय खूप चर्चेला जात आहे. जेफ्री इप्स्टीनचा. इप्स्टीन फाईल म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर एवढ्या निर्दयीपणे सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल, वेगळं सांगायची गरज नाही आहे, की लेकरांना, खूप लहान-लहान मुलांना, त्याच्यात मुलींना मारलं गेलं आणि त्यांचं मांस खाल्लं गेलं आहे. आणि हे कोणी केलं आहे कृत्य माहिती आहे का? हे कृत्य अशा लोकांनी केलं आहे, जे फक्त एखाद्या राज्याचा किंवा याचा नाही, देशाचा नाही, तर पूर्ण जगाच्या म्हणजे युनोमध्ये ज्या पॉलिस्या ठरतात त्या पॉलिस्या ठरवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, म्हणून त्यांनी अख्खंच्या अख्खं आईसलँड म्हणजे ते जे लँड आहे ते खरेदी केलं होतं आणि तिथलचा एक स्वर्ग तयार केला होता आणि त्या स्वर्गामध्ये नरकाचं कृत्य चालत होतं. पण याच्यामध्ये एक गोष्ट उघडकीस आली, की ते लोक जे खात होते मांस, ते कशासाठी खात होते किंवा तिथलच्या ज्या गोष्टी आहेत ते का केल्या जात होत्या तशा, तर ती ती ते जे हे असते, एखादी गोष्ट आपण हावकून केलं आणि एखाद्याला ताप येते, म्हणजे त्याच्यातला जो हार्मोन्स आहे ते एकदम म्हणजे घाबरून जाते माणूस नाही का. आणि त्याच्यात जे कंटेंट तयार होतात घाबरल्याच्या नंतर, त्याच्या मनात जी प्रक्रिया तयार होते, ती जर आपल्या रक्तात मिसळली आणि आपण जर ते करू शकलो घाबरल्याच्या नंतर, ते जर आपण प्राशन करू शकलो, त्याच्यातलं ब्लड पिऊ शकलो किंवा ते मांस खाऊ शकलो, तर आपली जवानी वापस येते. असं त्याच्यावर संशोधन चालू होतं. एक खूप मोठा संशोधकही त्या ठिकाणी होता, ज्याला बोलता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, मशीन्स लावलेले आहेत, की तिथं समोर दिसते काय लिहिलेलं आहे काय नाही. असे लोक तिथं जात होते. तर ते तिथं मांस खाण्यासाठी किंवा ह्या गोष्टी करण्यासाठी नाही, तर तिथलं संशोधन करण्यासाठी ते लोक तिथं जात होते आणि त्या संशोधकाचे नावही त्याच्यात कुठंतरी आलेले आहे. मोठ्या मोठ्या लोकांचे नाव आले. दुर्दैवानं आपल्या भारतातल्या काही लोकांचं नाव आलेलं आहे. पण मला निश्चितपणे माहीत आहे, की आपली संस्कृती ही नाही आहे आणि आपल्या भारतातले कोणतेही लीडर असो, एवढं भयानक कृत्य करू शकत नाही. कारण ती आपली संस्कृती नाही आहे. जरी मी कोणाचा म्हणजे कोणत्या एखाद्या पक्षाचा किंवा कोणाचा विचार पडत नसला, तरी मी एक भारतीय म्हणून मला शाश्वती आहे, की आमच्या देशातले लोक असे नाही करू शकत. भारतीय संस्कृती अशी नाही करू शकत. असो, हे एप्स्टीन फाईल झाली. आपल्या देशातही अशी फाईल झालेली आहे एक, की एका महिन्यात 22 म्हणजे 30 दिवसात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि ते माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालं. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 22 फाईलची एप्स्टीन फाईल काय आहे, 22 आत्महत्येची एप्स्टीन फाईल काय आहे, ती बघूयात, की त्या फाईलमध्ये काय आहे. आणि एका शेतकऱ्यानं तर अक्षरशः जळणाऱ्या पराठ्यावर उडी घेऊन स्वतःला संपवलं. किती भयानक कृत्य होतं, त्याच्या मागे कोण आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि हे बोलणं खूप आवश्यक आहे.